पुढारी न्यूजवरती आपण रोज मुंबईमधल्या एका मतदारसंघाचा परिपूर्ण असा आढावा घेतो। आज जाणून घेऊया भिवंडी लोकसभा मतदारसंघाविषयी। यंदाच्या वेळी भिवंडीमध्ये तिरंगी लढत होणार आहे। 2 टर्मचे खासदार असणारे भाजपचे कपिल पाटील विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळामामा म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मात्र त्याच वेळेला एका अपक्ष उमेदवाराच्या एंट्रीमुळे इथल्या राजकारणामध्ये चांगलीच रंगत आली आहे। बघूयात। भिवंडी मतदारसंघामध्ये मतदारांचा कौल कोणाला? भाजपचे कपिल पाटील विजयाची हॅट्रिक करणार? शरद पवारांचे बाळामामा म्हात्रे होणार भिवंडीचे खासदार? जिजाऊचे अपक्ष निलेश सांबरे इतिहास घडवणार? भिवंडी मुंबईच्या जवळचा मतदारसंघ। भिवंडी म्हटलं की आठवतं एक शहर जिथे अनेक छोटी मोठी गोदामं, यंत्रमाग उद्योग, छोटे व्यापारी अशांचं हे केंद्र। मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघ फक्त आपल्याला माहित असलेल्या शहापूर पुरताच मर्यादित नाहीये। त्याही पलीकडे हा मतदारसंघ पसरलाय। जितकी चुरस मुंबईमधल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बघायला मिळतेय तितकी चुरस यंदाच्या वेळेला भिवंडीमध्ये बघायला मिळणार आहे। त्याचं कारण या मतदारसंघाच्या मुंबईसारख्या संमिश्र लोकसंख्येच्या रचनेत आहे। कुणबी, आगरी, आदिवासी, मुस्लिम अशी मिश्र लोकसंख्या। मुरबाडसह सगळ्या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांचं प्रमाण अधिक। भिवंडी मतदारसंघातील शहापूर तालुका मुंबईचा पाणी पुरवठादार। शहापूरमधले उद्योग, आदिवासी पाडे आणि मोठी धरणं। शहापूर, भिवंडी ग्रामीण, मुरबाड भागामध्ये कुणबी शेतकऱ्यांचं मोठं प्रमाण, तर इतर तालुक्यांमध्ये आगरी समाज। भिवंडीत यंत्रमाग उद्योग, मोठ्या उद्योगांच्या, ई कॉमर्स कंपन्यांच्या वेअरहाऊसचा मोठा धंदा। दाटीवाटीची वस्ती। कल्याण पश्चिम मतदारसंघात शहरी मतदारांचा समावेश। 18व्या लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडीमध्ये तगडी लढत असणार आहे। भाजपाकडून मागचे 2 टर्म खासदार असणारे कपिल पाटील यंदाच्या वेळेला हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर त्याच वेळी त्यांच्या समोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाळामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांचं तुल्यबळ आव्हान आहे। असं असताना भिवंडीमध्ये यंदाच्या वेळी तिरंगी लढत बघायला मिळेल, कारण जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे निलेश सांबरे हे सुद्धा अपक्ष म्हणून रिंगणामध्ये उतरलेत। सध्याच्या स्थितीत मुरबाड आणि भिवंडी पश्चिम भाजपकडे, कल्याण पश्चिम आणि भिवंडी ग्रामीण शिंदेंच्या शिवसेनेकडे आणि शहापूर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे, म्हणजेच 6 पैकी 5 विधानसभा महायुतीकडे आहेत, तर भिवंडी पूर्वमध्ये सपाचे रईस शेख हे आमदार आहेत। भिवंडी लोकसभेत बघायला गेलं होतं आता 27 उमेदवार आहेत, परंतु मुख्य लढत जी आहे ती भाजपचे कपिल पाटील, आघाडीच्या वतीने बाळामामा आणि ते जिजाऊ संघटनेमुळे अपक्ष म्हणून एक निलेश सांबरे, तिघांमध्ये लढत खरी आहे। जातीचं समीकरण चालत नाही, त्यामुळे आता जरी लोक बोलत असतील जातीचं समीकरण तर तसा नाही आहे। आताचा भिवंडी मतदारसंघ हा आधी ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत डहाणू मतदारसंघाचा भाग होता। मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या नंतर भिवंडी हा नवा मतदारसंघ तयार झाला। मागची 10 वर्ष या मतदारसंघामध्ये भाजपची सत्ता होती। यंदा महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली आहे आणि पवारांनी इथे बाळामामा म्हात्रे यांना उमेदवारी देऊन ही लढत तुल्यबळ केली आहे। आता ज्यांना लोकसभा समजली नाही असं जे माझ्या बाबतीत बोलतात त्यांना हे समजून सांगण्याची गरज आहे। मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की जनता पुन्हा एकदा आमची हॅट्रिक करणार आहे आणि हॅट्रिक झाल्यानंतर मी जाईन ट्युशन घ्यायला त्यांच्याकडे, जर त्यांना एवढी लोकसभा समजते तर। खूप चांगला प्रतिसाद आहे। आपण पाहत असाल सगळीकडे अख्ख्या भिवंडी लोकसभेत महाविकास आघाडी, इंडिया गठबंधन खूप चांगला प्रतिसाद आहे। परिवर्तनाची खूप मोठी लाट जनतेमध्ये निर्माण झालेली आहे। आपण पाहत असाल सगळ्याच गोष्टीत कपिल पाटील असेल किंवा भाजपा असेल हे अपयशी ठरलेले आहेत। कपिल पाटील तर संपूर्णपणे अपयशी व निष्क्रिय असे खासदार ठरलेले आहेत आणि म्हणून यावेळेस बदल हा निश्चित आहे। अर्थात दोन्ही उमेदवार आगरी समाजामधून असल्यामुळे 2 प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये आगरी विरुद्ध आगरी असा संघर्ष होण्याची चर्चा आहे। अर्थात त्यांना पक्षांमुळे इतर समाजातील समर्थकांची मतंही मिळतीलच, पण यामध्ये तिसरा कोण सुद्धा आहे। कपिल पाटील आणि बाळामामा हे दोघे जरी वर्षानुवर्षापासून नेते असले तरी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम करणारे निलेश सांबरे हे सुद्धा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत। मला 100% खात्री आहे का केलेले 15 वर्षातील काम जे 8 CBSE स्कूल असतील, 45 वाचनालय असेल, एक भव्य दिव्य रुग्णालय असेल, त्याचबरोबर अंध अपंग स्कूल असेल, 8,000 विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या असतील किंवा
40 लाखाहून जास्त माझ्या समाज बांधवांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेल्या, त्याचं कुठेतरी परतफेड समाजाने करायला लावलेले. हजारो बांधव समाजामध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत. आम्हाला भीती होती का भिवंडी तालुक्यामध्ये आमच्याबरोबर कदाचित कोण नसेल, परंतु आज समाजाने, आगरी समाजाने दाखवून दिलेले का जो आपल्यासाठी उपयोगाला पडतो त्याच्याबरोबर राहिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रत्येक गावामध्ये मायमाऊल्यांचा आशीर्वाद आहे. एकीकडे ही मतांची सहज न समजणारी सामाजिक समीकरणं, तर दुसरीकडे या मतदारसंघाच्या समस्याही तशाच कठीण आहेत. भिवंडी मतदारसंघातील शेकडो गावं तहानलेली असतात. धरण उशाला पण कोरड घशाला अशी शहापूरची अवस्था. मतदारसंघातील शेकडो आदिवासी पाड्यांवरती मूलभूत सुविधांचा अभाव आहे. आदिवासी पाड्यांवरती पक्के जोड रस्ते आणि पाणी आणि वीजही नाहीये. भिवंडीत यंत्रमागासाठी अनुकूल पायाभूत सुविधा नाहीये. भिवंडी आणि कल्याणचा भाग हा वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त आहे. भिवंडीमध्ये महावितरणचा वीज पुरवठा नसून टॉवर पॉवर लिमिटेड कडून वीज पुरवठा होतो. टॉरेंट कंपनीच्या विरोधात जास्त बिल वसुलीचे सातत्यानं आरोप होतात. याच कंपनीने निवडणूक रोख्यांच्या देणग्या दिल्याने राजकीय पक्ष गप्प बसतात असाही आरोप आहे. आदिवासी पाड्यांवरती गरोदर मातांचा पोटामधल्या बाळांसह मृत्यू होणं ही सुद्धा मोठी समस्या आहे. एकूणच काय तर मतदारसंघातील या इतक्या समस्या सोडवणारा खासदार मतदारांना हवाय. त्यामुळे भाजपचे कपिल पाटील विजयाची हॅट्रिक साधत कमळ फुलवणार, पवारांचा शिलेदार बाळामामा म्हात्रे विजयाची तुतारी फुंकणार, की सामाजिक कार्याच्या बळावरती निलेश सांबरेंची शिलाई मशीन वेगानं विजयाची शिलाई मारणार, हे बघणंही उत्सुकतेचे राहील. मोनिश गायकवाडसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई. आणि भिवंडीच्याच दृष्टीने एक महत्त्वाची बातमी आहे, कारण भाजप प्रणित माथाडी संघटना आणि राष्ट्रीय गोरक्षा मंचने निलेश सांबरे यांना पाठिंबा दिलेला आहे. भिवंडी मतदारसंघामध्ये निलेश सांबरेंना आता नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय. तर भिवंडीतील मनसे आणि श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा जिजाऊ संघटनेमध्ये प्रवेश केलाय. निलेश साहेबांचा जो कार्य आहे खूप लाख मोलाचं कार्य आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला आणि त्यांचं कार्य एवढं चांगलं आणि महिला सक्षमीकरण करणं, शैक्षणिक, सामाजिक या सर्वांनी 18 पगड जातीला घेऊन जाणार आहे. म्हणून आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा जातो भारतीय विमुक्त जाती जमाती संघटनेच्या. आणि आमचे संस्थापक अध्यक्ष ब्रह्मा धोत्रे आणि मी बाळकृष्ण नरवाडी भिवंडी तालुक्यातून आहे, बदलापूरचे आमचे जाहीर पाठिंबा देतो.